नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आला असेल की हा खरात नाही, खारट लिंग पिसाट जो भोंदू बाबा आहे. आता याच्याबरोबर नेमकं काय होणार आणि याच्याबरोबर जो गुन्हा नोंदवला गेलाय, ज्या महिलेने गुन्हा नोंदवला गेलेला आहे, जो पोलीस स्टेशनला ज्याला आपण FIR म्हणतो, ते नेमकं काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ह्याने किती अश्लील वर्तन केलेले आणि किती छळलेले, त्याच्यावरती बरेच गुन्हे दाखल होणार आहेत आणि बऱ्याच महिला आता एकवटून याच्यावरती जवळजवळ 5, 6, 7 गुन्हे दाखल झालेले आहेत. हा आयुष्यभर बाहेर येणार नाही. याने जी मोहमाया गोळा केली होती ती तर अशीच जाणार आहे. तर नेमकं याच्या FIR मध्ये काय लिहिलं होतं, याने नेमकं काय केलं आणि जो उद्रेक झाला तिथं, तर मित्रांनो, एक अविवाहित महिला होती. FIR मधले जे नमूद केलेली काही गोष्टी आहेत ठराविक तुम्हाला सांगतो की तिचं लग्न जमत नव्हतं म्हणून तिच्या दाजीने कुठून तरी ऐकलं होतं की नाशिक सिन्नरच्या जवळ मिरगाव इथे एक असा बाबा आहे की जो काहीतरी खडे अंगठ्या उपचार किंवा काही करून लग्न वगैरे जमवतो किंवा काही असेल देवाचं करून वगैरे असं तिला सांगण्यात आलं आणि तिला त्याच्याकडे घेऊन गेला. पण तिला तिच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्या महिलेला त्याने काय केलं की एक काळा खडा गळ्यात बांधण्यासाठी दिला आणि योगायोग बघा, तिचं काही दिवसांनी लग्न जमलं आणि त्यानंतर तिने तो काळा खडा काढून ठेवला. आता तो काळा खडा काढून ठेवल्यानंतर ज्याच्याशी लग्न इथं जमलं होतं त्यांचे वादनवाद झाले आणि ते लग्न मोडलं. म्हणजे ज्याला आपण कावळा बसायला फांदी तुटायला एक म्हणतो, असा प्रकार येथे घडला. तर हे पुन्हा या खराट बाबाकडे आले. हा इतका घाण नीच खराट बाबा, लोणचट पाचट, मला इतकी त्याची किळस आलेली, याच्याकडे आले आणि याला सांगितलं की असं असं झालंय. त्यावेळेस त्याने विचारलं की तुम्ही काय केलं नेमकं, हे काय काढलं होतं का काय, तर त्याने सांगितलं की हे मी 2दा 3दा काढून ठेवलं होतं. तर तो म्हटला बघा, याच्यामुळेच हा प्रकार घडला. आता तुम्हाला पुन्हा एकदा एक वेगळा विधी करावा लागेल. तर याने नंतर काय केलं की 11 नारळाची तोरण घ्या, खंडोबाच्या मंदिरात बांधा. त्याच्यानंतर योगायोगाने वर्षात 2 वर्षामध्ये तिचं लग्न जमलं. तर लग्न जमल्यानंतर हे पुन्हा सांगायला त्याच्याकडे आल्यानंतर त्याने ज्यावेळेस ते नवरा बायकोचे हात पाहिले तर त्यावेळेस त्याने सांगितलं की तुमचं लग्नामध्ये खूप मोठी बाधा येणार आहे, तर मला काही विधी करावे लागतील. तर तिच्या नवऱ्याला बाहेर बसवलं आणि हिला ऑफिसमध्ये घेऊन हिला ऑफिसचे लॅच लावायला लावली. ज्या ऑफिसमध्ये CCTV असतात की त्याला असं दाखवायचं होतं की हिने सगळं घडवलंय म्हणून. स्वतः लॅच दार लावलंय आणि ही स्वतःच्या मनाने आलेली आहे. आणि याच्या मागचं जे काही गुपित लपलेलं होतं त्या महिलेला माहीत नव्हतं. आणि मग त्यावेळी त्यांनी जो प्रकार केला अतिशय निंदनीय, म्हणजे खूप भयंकर, की तिला प्याला डोक्यावर दिला. तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ, किती व्हायरल झालेला आहे. आणि मूत्रही पाजलं, गुंगीचं औषध टाकून त्याच्यावरती शेवटी बलात्कार केला आहे. आता इथं मी थोडंसं माझ्या प्रेक्षकांना किंवा यूट्यूबच्या किंवा जे माझा व्हिडिओ पाहतील त्यांना एक सांगेल की तुम्हाला CCTV मध्ये असताना तो जो काय सांगतोय की इथं बघ योनी पूजा सांगतो, त्याच्या प्रायव्हेट पार्टची पूजा सांगतो किंवा काही वेगवेगळे घाणेरडे प्रकार सांगतो, हा हे करताना तुमच्या लक्षात येत नाही का इथे CCTV आहे कारण अशाने काही उपचार होतात का? तुम्ही श्रद्धेला अंधश्रद्धेमध्ये मोडू नका. असा कुठलाही घाणेरडा प्रकार करून काही न करण्यापेक्षा ते लग्न न झालेलं बरं किंवा ती मुलं न झालेली बरी. असे प्रकार करून काही गोष्टी घडत नसतात मित्रांनो. तर याने तो प्रकार तिथे केला आणि तिला धमकी दिली की तू जर हे बाहेर सांगितलं तर तुझं मी वाटोळ करीन, तुझ्या नवऱ्याला व्हिडिओ दाखवेल, हे करेल ते करेल, अमकं तमकं ब्लॅकमेलिंग केलं. तो एक गुन्हा त्याच्यावरती लागला.
म्हणजे पहिला 376 तर झाला ब्लॅकमेलिंगचाही लागला. आता त्याच्यानंतर ह्याने त्यांना परत बोलावून घेतलं की तुम्हाला पुन्हा एकदा असं हे करावं लागेल. आता त्या बिचाऱ्या नवऱ्याला काय माहित नव्हतं. तो यायचा बाहेर, त्याला बसवलं जायचं. म्हणजे अशी मूर्ख लोक सुद्धा आहेत समाजामध्ये की आपण जर आपल्या कुठेही समजा कुठल्याही ठिकाणी आपण आपल्या पत्नीला घेऊन जात असेल, एखाद्या माणसाच्या हवाले करत असेल आणि आपण बाहेर बसत असेल, तर त्याच्यासारखा मूर्ख आणि गाढव माणूस सुद्धा कोणी नसेल. इथं बघा, सर्वस्वी हा खारट लोणचट पांचट याला लोकांनी पण साथ दिली. इथे तो म्हणेल असं करत गेलं. हे जर पहिल्याच वेळी तुम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेला असता, कंप्लेंट झाली असती, कुठं ना कुठं SP ऑफिसला गेला असता, कमिशनर ऑफिसला गेला असता, तर ह्या भोंदू बाबाचं भांड कधीच उघडं पडलं असतं. तर त्याच्यानंतर तिला बोलून वारंवार तिच्यावरती अत्याचार करणे, वेगवेगळे घाणेरडे प्रकार करायला लावणे, अन्यथा धमकी देणे, तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल, तुझं बरबाद करून टाकेल, हे करील ते करील, हे सगळं तो करायचा. त्याच्यातच काही दिवसांनी ज्या दाजीने तिला आणलं होतं या भोंदू बाबाकडं, त्याने काही या नराधमाविषयी वाईट गोष्टी ऐकल्या. त्यावेळेस त्यांनी विचारलं, तुझ्याबरोबर असं काय प्रकार झाले का? तर त्यावेळेस तिने त्यांना सांगितलं आणि त्यावेळेस ती FIR झाली. हा काळे काळे खडे पिवळे खडे, बाटल्यात पाणी औषधं भरून दे, एक वेळेस असं कर तसं कर, पण वारंवार तिच्या शरीराशी खेळत होता, तिच्यावरती अत्याचार करत होता आणि तिच्या इच्छेविरुद्ध या सगळ्या गोष्टी घडवत होता. पण इथं या महिलेने सुद्धा आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या दाजीला किंवा आई वडिलांना किंवा बहिणीला विश्वासात घेऊन ही जर गोष्ट सांगितली असती, तर मला नाही वाटत याचं कधीच पोलिसांनी याचा कधीच बाजार उठवला असता आणि याची नको ती जागा शोधून काढून याला सुजावला असता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही FIR झाली आणि आता अनेक स्त्रियांवरती अत्याचार झालेला आहे. तर माझी एक नम्र विनंती आहे, याच्यावरून एक बोध घ्या. असल्या भंगार बाबांच्या, आता हे जे राजकारणी लोक त्याला चाटलेत, जाऊन भेटलेत, आपल्याला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आपण आपलं नेहमी सुरक्षित राहायचं असतं. कुठल्याही गोष्टीवर अंधश्रद्धा लादू नका. अंधश्रद्धेने घडतं ते पापच घडतं आणि तेही अंधारात घडतं आणि श्रद्धेने घडतं. मग तुम्ही अक्कलकोटला जा, बाळूमामाला जा, शिर्डीला जा, बालाजीला जा, त्याच्यानंतर तुम्ही गाणगापूरला जा, तिथं परमेश्वरासमोर डोकं टेकवा. तिथून जर काही झालं तर तुम्हाला होऊ शकतो चमत्कार. कारण एक आपण तिथं श्रद्धेने जातो, स्वच्छ मनाने जातो आणि इथं परमेश्वर असतो, तो अदृश्य स्वरूपात असतो. पण असे काही नराधम बसलेले आहेत. आता आसाराम बापू म्हणा, हा कुत्रा म्हणा, असे कित्येक लोक या ठिकाणी असे लचके तोडायला बसलेले आहेत त्या महिलांचे. तर अशा हरामखोरांच्या सानिध्यात जाऊन आता काहींनी पाय धुतले, पाय चेपले, फोटो काढले, काय केले, म्हणजे किती आपण ज्याच्या हातात सत्ता दिली अशा लोकांनी सुद्धा त्यांना साथ सपोर्ट केली. म्हणजे नुसताच हा खराट लोणचट पाचट लिंग पिचाट हा बाबा एकटा कारणीभूत नसून या घटनेला याला ज्यांनी ज्यांनी रिस्पॉन्स केलाय ते या गुन्ह्यामध्ये अडकले पाहिजेत आणि त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. आणि इथून पुढे बरीच लोक हे सगळं ऐकतात, सावधान इंडियामध्ये ऐकतात, त्याच्यानंतर तुमच्या क्राईम पेट्रोलमध्ये बघतात हे कसं काय चाललेलं असतं. किती भोंदू बाबा असतात, मुलं होऊ नये, आमच्याकडे या मुलं होतात, बलात्कार करतात, ह्या गोष्टी करतात, आश्रमात ठेवा म्हणतात. तरी सुद्धा माणसं, शिकलेली माणसं, एज्युकेटेड लोक सुद्धा वारंवार चुका करतात, पैशावाली लोक चुका करतात. असल्या भंगारांकडे काय असतं का? ह्याचं आशील रक्त, ह्याचा जन्मच मुळात म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण जसं म्हणतो, तर हे एक घाण रक्तात जन्माला आलेले एक डुक्कर आहे. या डुकराने जो अत्याचार केला आणि महाराष्ट्रावर काळिंबा फासणारी ही जी घटना घडली, या घटनेचा खरोखर निषेध करून याला जर चुकून याला जर बाहेर सोडला गेला कधी बेलवर, तर याला मात्र लोक याचा इन्काउंटरच करतील. कारण असा माणूस समाजात राहण्याच्या लायकीचा राहण्याचं वय काय, हा करतो काय? तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? ह्या लिंग पिसाट लोचड बाबाबद्दल तुमचं काय मत आहे? आणि आपण सुद्धा अंधश्रद्धेला बळी न पडता तो काय काय गोष्टी करतोय, तुम्हाला वाटतं का अशा घाणेरड्या गोष्टीने कुठलं काही चांगली गोष्ट घडते?
त्याच्यामुळं जे विधीचं विधान आहे, जे परमेश्वराने आपल्याबरोबर काही गोष्टी घडवलेल्या असतात, लिहिलेल्या असतात, त्या होणारच असतात. त्याला पेशन्स लागतं, टाइम लागतो, त्याला थांबावं लागतं. पण लोकांना, काही लोक असे उत्तेजित होऊन आहे ना, अशा भंगारांकडे जातात आणि हे त्याच संधीचा फायदा घेऊन असे अत्याचार महाराष्ट्रात घडत राहतात. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.